नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. निवडणुका जाहीर झाल्या की चर्चा होते ती पैशाची, आर्थिक विषय. आणि ही चर्चा आता ग्रामीण भागात, शहरी भागात, घरोघरी सगळ्यांच्या तोंडात ही चर्चा असते. यावेळेला संजय राऊत आहेत, त्यांनी एक विधान केलं निवडणुका जाहीर झाल्यानंतर. ते असं म्हणाले की सगळं साटलोट आहे. निवडणूक आयोगाने जेव्हा तारीख जाहीर करणार हे माहिती होतं सत्ताधाऱ्यांना, आणि निवडणूक जाहीर होण्या अगोदरच सगळ्या आमदारांच्या घरामध्ये 10 ते 15 कोटी रुपये हे पोचलेले आहेत. हे त्यांचं विधान. काल काय घडलं? खेड शिवापूर मतदारसंघातील सत्ताधारी आमदाराच्या गाडीमध्ये 5 कोटी रुपये सापडले. आता हे 5 कोटी रुपये सापडल्यानंतर संजय राऊत असं म्हणाले की त्या गाडीत 15 कोटी होते. 5 कोटी हे दाखवले, मंत्रालयातून फोन गेला आणि 10 कोटी परत दिले. आता हे संजय राऊतांचं विधान. सत्ताधाऱ्यांकडे कसा पैसा आहे, पैसा कसा लोकांपर्यंत पोहोचवला जातो आहे, अशी टीका त्यांनी केली. साधारणपणे प्रत्येक निवडणुकांमध्ये ही टीका ठरलेली असते. विरोधक सत्ताधाऱ्यावर टीका करत असतात, सत्ताधारी विरोधकावर टीका करतात. आता मला सांगा, असं आपण गृहीत धरू वादासाठी की सत्ताधारी मंडळींकडे असे पैसे पोहोचवले गेले असतील, पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आमदारांना 1 रुपया हे देखील मिळालेला नसेल, म्हणजे पाठवायला गेला नसेल पक्षाने, असं गृहीत धरायचं का? किंवा त्यांनी कुठल्या सोर्सेसनं पैसे मिळवले नसतील का? ते म्हणजे धुतल्या तांदळासारखे, ते म्हणजे स्वच्छ, ते म्हणजे चारित्र्य संपन्न. आणि संजय राऊत ज्यांच्यावरती टीका करतात ते म्हणजे भ्रष्टाचारी. आता हे जे चाललेलं असते ना, त्याला काही अर्थ नाही. आता लोकांना कळतं, निवडणुकीला जे उभे राहतात ते अवैध पैसे गोळा करूनच निवडणुकीचा खर्च करतात. जवळजवळ 90 ते 95%. अगदी सन्माननीय अपवाद 1-2% असेल. आता हे जे पैसे असे गोळा केले जातात ते काही एका रात्रीतून येत असतात. आणि हे जे सगळं पकडणे पैसे वगैरे जे असतं ना, फार किरकोळ आहे. हिमनगाचं टोक आहे. किती पैसे? आता 10,000 रुपये तुम्ही स्वतः सोबत कॅरी करू शकता. कुठल्याही सामान्य माणसाच्या खिशात 10,000पेक्षा जास्त पैसे जर असतील निवडणूक काळात, तर ते पैसे कुठून आणले? 10 ठिकाणी त्याला उत्तर द्यावी लागतात, असा नियम आहे. फक्त व्यापाऱ्यांनी समजा जर पैसे कुठे घेऊन जात असेल आणि 10 लाखापेक्षा अधिकची रक्कम असेल, तर इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्याला बोलवलं जातं, त्यांना माहिती दिली जाते आणि त्या सगळ्याची त्याची शहानिशा होते. त्यात फार काही त्रास नाही. मुद्दा काय आहे की ह्या सगळ्या निवडणुकीतले जे पैसे काही कोटी, अक्षरशः कोट्यवधी रुपये खर्च होतात. साध्या नगरसेवकाच्या निवडणुकीचा खर्च 1 कोटीचा आहे. आता आमदाराची निवडणूक ही 25 कोटीच्या खाली तर शक्यच नाही. हे पैसे कसे फिरवले जातात, आता हे देखील उघड सत्य आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे द्यायला काय आहे, सरळ सरळ हवाला स्वरूप त्याचं आहे. एका ठिकाणी नोट दाखवायची, ती त्या नोटेचा नंबर कळवायचा, सांकेतिक नोटच म्हणून नव्हे, काही सांकेतिक शब्द असतात, आणि तिकडून तेवढे पैसे रोखीनं घेऊन जायचे. हे सर्रास सगळीकडे चालतं. हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि प्रत्येकजण मी नाही त्यातली असाच आव आणत असतात. निवडणुकांमध्ये पैसे लागतात. ते पैसे ब्लॅकचे आहेत का व्हाईट आहे याचा काही संबंधी पैसे लागतात. ते कुठून आणले, काय आणले, काय करायचं, म्हणजे फक्त कसं आहे, एखादा धंदा करायचा. त्याच पद्धतीने आता निवडणुकांचं एक तंत्र आहे. पैसे गुंतवायचे, पैसे काढायचे, निवडून आले की पैसे काढायचे, नाहीतर मग डुबले, मग पुन्हा काहीतरी वेगळं करू. असंच हे सगळं चाललेलं आहे. फक्त तत्वाच्या गोष्टी गप्पा मारायच्या तेव्हा ते ठीक आहे. प्रत्यक्षात तत्व वेगळे, व्यवहार वेगळे. कोणताही पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही, हे सर्वांना माहिती आहे.
या निवडणुकीमध्ये बघा, माझ्याकडे पैसे नाहीत, मी फाटका माणूस आहे असे म्हणणारे अनेक जण पक्षाचे प्रमुख आहेत. मग त्यांच्याकडे पैसे कुठून येतात? त्यांना कोण देतं पैसे? एकही आमदार निवडून न येणारे पक्ष आहेत, ते कुठून खर्च करतात? त्यांचं यंत्रणा सगळ्या चालूच आहेत की नाही? साधं पोलचीट वाटायचं तर बघा ना, मतदारसंघामध्ये किमान 4 लाख मतदार असतात, 3.5-4 लाख. एवढ्या लोकांच्या पोलचीट वाटणं यंत्रणा. आता कार्यकर्ता नावाचा विषय संपलेला आहे. सगळीकडे पेड वर्कर आहेत, रोजच्या रोज पैसे घेतले जातात. गाडी म्हणजे ती इनोवाच पाहिजे, स्टँडर्ड सगळ्यांचं ठरलेलं आहे, त्याच पद्धतीच्या गाड्या. ह्याचा खर्च किती होतो हे कुठं आहे? आणि त्यामुळे फक्त अशा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकावरती आरोप केले जातात. पैशाच्या विषयाची खास करून ह्यांनी एवढे काढले, त्यांनी तेवढे काढले, इतके वर्ष आमदार म्हणजे एवढे कमवले असतीलच. आणि आता आमदारांच्या प्रॉपर्टीची चर्चाही, बेनामी मालमत्ता, हे सगळे विषय काढणारे हेच लोक असतात. आता कुठलाही मला सांगा ना की आमदारांचं जेव्हा ते आत्ता उत्पन्नाचे दाखले एकूण भरतील ना, किती आम्ही गेल्या 5 वर्षात काय केलं? अनेक आमदार असे आहेत की त्यांचा व्यवसाय काय काही दाखवलेला नाही आहे आणि उत्पन्न मात्र दुप्पट झालं, तिप्पट झालं, 5पट झालं आहे. म्हणजे वांग्याची शेती माहितीच आहे ना, किती कोटी वांग्याच्या शेतीतून कमवले हे पण सांगणारे लोक आहेतच ना. आणि त्याच्यामुळं जर एकाने दुसऱ्याला बोट जर दाखवलं ना, एक बोट दाखवलं तर 4 बोट स्वतःकडे असतात, हे विसरता कामा नये. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या आरोप प्रत्यारोपावरती कोणीही लक्ष देत नाहीत. निवडणुकीत हे चालायचंच असं गृहीत धरलं जातं. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.